गेल्या 2 वर्षापासून महापालिकेतर्फे बायो मायनिंग कचरा प्रक्रिया राबवण्यात येत आहे। या टेंडर प्रक्रियेबाबत कोर्ट मॅटर होऊनही फेरनिविदा मागवण्यात आली होती। मात्र महापालिकेमध्ये अनेक कामे अर्धवट करणाऱ्या आकांक्षा एंटरप्राइजेस याच कंपनीला टेंडर देण्यात आले। त्यामुळे अशा ब्लॅकलिस्ट कंपनीला कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काम देण्याचं गौड बंगाल काय असा प्रश्न कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपस्थित करण्यात आलाय। दरम्यान या संदर्भात आज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांना निवेदन दिलं। यावेळी या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस या विषयावर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देण्यात आलाय। विषय काय होतं काय कोल्हापूर महानगरपालिकेचा कचऱ्याचा प्रश्न अनेक वर्ष ऐरणीवर आहे। कचरा प्रश्न म्हटले की कोल्हापूरच्या प्रत्येक नागरिकाच्या डोकेदुखी झालेला आहे। खरं तर अनेक वर्ष आपण प्रयत्न करून ते काय सुरळीत झालेलं नाही। आम्ही आज माननीय आयुक्त मॅडमना एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि तो निवेदन असा आहे की कोल्हापूर महानगरपालिकेच्या बायो मायनिंगचं एक टेंडर निघालेला 2 वर्षापूर्वी आणि त्या 2 वर्षापूर्वीच ही प्रक्रिया सुरू आहे। मागच्या वेळेला कोणीतरी टेंडर त्याच्यामध्ये केलं, 3 वर्ष 3 कंपन्या आल्या, मग त्यामध्ये जे एक डिस्क्वालिफाय झाली होती ते कोर्टामध्ये गेले, त्यांनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये जाऊन केस लढली, त्यात 1 वर्ष गेलं आणि 1 वर्षानंतर फेरनिविदा काढण्याचे कोर्टाने आदेश दिले। त्याप्रमाणे फेरनिविदा झाली। फेरनिविदा झाल्यानंतर आता सगळ्या गोष्टी अशा घडत गेल्या की परत टेंडर काढलं आणि काही 2च कंपन्यांना या ठिकाणी क्वालिफाय करण्यात आलं। त्यामध्ये एक कंपनी जी आहे ही आकांक्षा नावाची ते डिस्क्वालिफाय म्हणजे ती क्वालिफाय केलं आहे, परंतु त्या कंपनीला 4 ते 5 महानगरपालिकेचे मी आता भारत देशातल्या चांगल्या महानगरपालिकेचे कागदपत्र जोडलेले आहेत, वृत्तपत्र जोडलेले आहेत, त्यावेळेला त्याच्या विरुद्ध आलेले। आकांक्षा एंटरप्राइज ही करप्ट कंपनी आहे, म्हणजे त्यांच्यावर कार्यक्षमतेसाठी ब्लॅकलिस्टची कारवाई झालेली आहे आणि त्यांच्यावरती अनेक ठिकाणी त्यांचे डिपॉझिट जप्त केलेले आहेत, त्यांच्यावर 4.5 कोटीचं दंडात्मक कारवाई केलेली आहे। मग त्या आदित्यपूर महानगरपालिका असू दे, डेहराडून असू दे, मानेसर असू दे, गुरुग्राममध्ये त्यांनी अशा अनेक याचे पुरावे मी या निमित्तानं आयुक्त मॅडमना दिलेले आहेत। आयुक्त मॅडम या सरळ मार्गाने काम करणार आहेत। निश्चितपणानं ह्याची गांभीर्य ते ओळखतील आणि त्या येणाऱ्या काळामध्ये या कंपनीला या ठिकाणी कोल्हापूरचं म्हणजे कचरा ज्या कंपनीनं अनेक ठिकाणी कामच केलेलं नाही त्याच्यावर कारवाई झालेली आहे, त्याला जर साठलेल्या कचऱ्याचा जर आपण प्रक्रिया करायचं काम दिलं आणि त्याचबरोबर दुसरा असा आहे, आम्ही रिटेंडर करा एवढ्यासाठी त्यांना सांगतोय की 1,67,000 टन हे आपल्याकडं त्यावेळेला टेंडर काढतानाची क्वांटिटी होती। आज तिची क्वांटिटी परवा वॉलचंदकडनं त्यांनी तपासून घेतली, 2 ढिगांपैकी 1 ढिगाला तपासलं तर 2,46,000च्या आसपास टनाचं या ठिकाणी क्वांटिटी आजची आहे प्रेझेंट। म्हणजे त्या कंपनीला देताना देणार तेवढं, नंतर त्याच्याकडून काम करून घेणार एक्स्ट्रा, म्हणजे त्या कंपनीला कुठंतरी पाठीशी घालायचं काम चालू आहे असं वाटतंय। 246 हे एका ढिगाचं आहे, अजून 1 ढिग शिल्लक आहे, म्हणजे माझ्या अंदाजाने 4 लाख टनापर्यंतचं काम हो तेवढ्या कमी पैशामध्ये तेवढं मोठं म्हणजे तो फायदा पुढं मिळवत जाणार आहे, टनाला त्याला पैसे मिळणार आहेत आणि म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेचा म्हणजे कोल्हापूरच्या आम नागरिकांचा नुकसान होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। बाकी आयुक्तांनी त्याची शहानिशा करावी आणि ते सत्यता पडताळून त्या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई करा। या प्रसंगी शहराध्यक्ष आदिल फरास, नितीन म्हस्के, गब्बर मुल्ला, पूजा साळुंके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। Sepsil Simply Packaging, Sepsil Machines Private Limited, manufacturer of packaging machines. Office G135 MIDC near telephone office, Gokul Shirgaon, Kolhapur. Factory D56-2 near Khadge Patel Industries, Kagal, Hatkarangli 5-star MIDC, Kolhapur. Contact 9321 202112.